थँक्यू, धन्यवाद आदेश. थोडा आदेश साईडला हो, मेन साईड कॅमेरा इथे आहे. तर पिचच्या बरोबर मध्ये तुम्ही उभे राहू नका, साईडला तुम्ही उभे राहून जे काही तुम्हाला प्रार्थना करायची. वेदांत जगदाळे यांना ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. पंचकृषी क्रिकेट आणि आमच्या उमरोली बानकोड विभाग पंचकृषी क्रिकेटचे ते सेक्रेटरी देखील आहेत, अध्यक्ष अमोल बैराग. चला सलामीची जोडी उमरोली. चला बंटी, भाव्या, साईराज, आशू, निलेश, लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवायची आहे मैदानात. चला दोन्ही अंपायर तयार. काउंटडाऊन स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. ॲक्शन टाइम. किल्लावाडी राखीव खेळाडू पाठवा. वेदांत इकडे. चावरी दत्त मंदिरचे देखील नावं आलेली आहेत. मी पनळी संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय प्लेइंग 11 लिस्ट. पहिलं शतक घेऊन रत्नदीप. स्ट्राईकला बॅटर आहे ज्याचं नाव आहे शुभम. नॉन स्ट्राईकला वेदांत. शुभम आणि वेदांत स्ट्राईकला. गोलंदाज समोर रत्नदीप. रत्नदीप गोलंदाज. स्ट्राईकला शुभम. पहिलं पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू बाहेर, एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑन. नाही, मिड विकेटला आहेत. पहिला बॉल रत्नदीप. फुल टॉस आणि हा पहिला षटकार आपल्याला या ठिकाणी अक्षरशः बुर्जावर मारलेला आहे चेंडूला. डीप फाईन लेगच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम उत्तुंग षटकार. अक्षरशः त्या लाल बावट्याला क्रॉस करत चेंडू बाबू वरती गेलाय बॉल. पहिलाच व्हेरी फर्स्ट बॉल षटकार. काय स्वागत केलंय रत्नदीपचं. हा फेक तिकडून. पहिल्याच बॉलवर षटकाराने स्वागत. एक चांगला बॉलर आहे रत्नदीप. राऊंड द विकेट आणि पहिलाच बॉलवर आक्रमण. बॅटर शुभमच्या बॅटमधून आलेला डीप लॉंग फाईन लेगच्या वरून षटकार. आपण नेहमीच सूर्यकुमार यादवला या स्ट्रोकला पाहतो. सध्या ईशान किशन किंवा तिलक वर्मा देखील या प्रकारे बॅटिंग करतात. पहिला बॉल षटकार. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. अजून एक सुंदर फटका. 2 बॉल 2 षटकार पाहायला मिळतात का बघा. यस, अक्षरशः कंपाऊंड मध्ये पाठवले त्या चेंडूला. पूर्ण डिपॉझिट केलंय कंपाऊंड मध्ये. 6 धावांसाठी बॅक टू बॅक षटकार. डीजे थँक्यू, धन्यवाद. 2 बॉल. मॅच बॉल आला तर मॅच बॉलच घ्या. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल येत असेल तर सर्व
बाउंड्रीच्या बाहेर जेवढे आमच्या व्हॉलेंटियर लहान मुलं आहेत, बॉल जर तिकडे आला तर लगेचच तुम्हाला आतमध्ये पाठवायचं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं आहे आणि जेवढा मॅच बॉल आतमध्ये येईल तेवढी आवश्यकता आहे, खेळाडूंना लक्षात घ्या. पुढचा बॉल ओव्हर 1 संधी आहे, मागे टपला यष्टी रक्षक, नाही गेला गेला, अहो कॅच घेतली, त्याला वाटलं हुडाला, काही गरज नव्हती बॉलरला जाण्याची. विकेट किपरने झेल घेतलेला आहे, ज्याने विकेट किपर आहे विवेक, चिनू आहे, चिनूचं नाव काय पण, जितेंद्र. तर घेतलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ, जो बहरदार फलंदाजी करत होता. पहिल्या 2 बॉलवर बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर कमबॅक करून देतोय आपल्या संघाला रत्नदीप. एक सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर षटकार, तब्बल 12 धावा करून 3 बॉलमध्ये 12 धावा करून शुभम परतला तंबूच्या आश्रयाला, तो नवीन फलंदाज त्याची जागा घेण्यासाठी येतोय, ज्या खेळाडूचं नाव आहे विवेक. जितेंद्रने झेल घेतला. नॉन स्ट्राईकला अजूनही वेदांत आहे. नवीन फलंदाज विवेक, गोलंदाजी करण्यासाठी रत्नदीप. किल्लावाडी विरुद्ध उमरोली क गटातील पहिला सामना आपण पाहतोय. पुढचा बॉल स्लोवर 1, समोरच्या दिशेला कोणी नाही आहे, 1 बाउन्स, चेंडू सीमा पार चौकार. 12 आणि 4 16. सुंदर बॅटिंग, 4 बॉल. डीजे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते पुन्हा एकदा रत्नदीप. पहिल्या पॉवर प्ले मधील पुढील बॉल, फास्टर 1, सोपा झेल, खेळाडू बाद, गॉन. डीजे थँक्यू. वेदांत बॅट्समनचं नाव विक्रांत आलंय, नवीन बॅट्समन. एक आतिषबाजी करावी लागेल. मात्र पॉवर प्लेचा शेवटचा बॉल, ओ चांगला बॉल, चांगला बॉल. षटक संपते पहिल्या ओव्हरनंतर. बघा 2 षटकार आणि 1 चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात आणि पहिले 2 बॉल किती महत्वाचे होते आपण पाहिलं. डीजे थँक्यू. मी गट ड मधील सफा 11 वेसवी, अब्रार, प्रथमेश पाटील आणि शिवतेज बिंगळोली, रोशन बेलोसे. आपणास विनंती राहील, आपली प्लेइंग 11ची लिस्ट आम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी आणून द्यायची आहे. सफा 11 वेसवी, शिवतेज बिंगळोली या दोन्ही संघांनी आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. सफा 11 वेसवी आणि भिंगळोली, शिवतेज रिपोर्टिंग. सार्थक तयार. स्ट्राईकला प्रथमच वेदांतला आपण पाहतोय, डावकुरा बॅटर आहे वेदांत. आणि विक्रांत नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. डावकुऱ्या बॅटरसाठी क्षेत्ररक्षणात बदल या ठिकाणी माप्रळ संघ.
चांगला फटका आहे मात्र खेळाडू त्या ठिकाणी वेदांत आणि एक धाव मिळालेली आहे दुसऱ्या धावेसाठी. आकाश या खेळाडूचा सत्कार आपण घेऊया. महाप्रळ संघाचा एक आक्रमक खेळाडू सत्कार सन्मान आपण घेत आहोत. किरण भागणे यांचं दुकान आपण बघत आहोत. या दुकानावर तुम्हाला सर्व काही मिळेल. सर्व कुरकुरे पासून सर्व वेफर्स. सार्थक वेदांत साडी आणि संधी आहे मन्या. दोन धावा. दोन्ही बॉल्सवर दोन झेल सुटले. मिळू शकले असते, प्रयत्न केला असता तर जवळपास पोहोचले होते. धावसंख्या 20. बघा पहिला राऊंड आहे त्यामुळे 3 ओव्हरची मॅच आहे. पहिलं पॉवर प्ले नंतर तुम्हाला कमबॅक करण्याची संधी आली होती का नाही. प्रत्येकाला ती संधी मिळते आणि या ठिकाणी आता अजून 2 धावा. 2 बॉलवर 2. पहिल्या बॉलवर 2 दुसऱ्या बॉलवर 2. धावसंख्या 20. तर मात्र चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑनला. चेंडू फेक होईल तोपर्यंत 2 धावा. 3 बॉलवर 6 आलेत. धावसंख्या 22. सामना तुम्ही पाहता दुपारच्या सत्रामध्ये क गटातील हा सामना आहे. किल्लावाडी विरुद्ध उमरोली. किल्लावाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आमंत्रित केलं उमरोली संघाला. सुंदर सुरुवात दिली. ड्रीम स्टार्ट शुभम. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 16 आले होते आणि पुढच्या ओव्हरच्या 4ही बॉलवर दुहेरी धावा. 4 दुणे 8 आणि धावसंख्या टोटल 24. पहिल्या ओव्हरमध्ये 16 2 2 2 2 अशा 4 दुहेरी धावा. धावसंख्या 24. गोलंदाज सार्थक. थोडंसं वेदांतला त्या ठिकाणी थांबून ठेवण्याचा प्रयत्न होता मात्र त्या दरम्यान धावसंख्या पुढे सरकते. वेदांत स्ट्राईकला आहे. आपल्या वैयक्तिक वेदांत 8 वर खेळतोय 4 बॉलमध्ये. सार्थक बॉल बॉडी लाईन थोडंसं डोळे बंद करून मारलेला फटका. बरोबर बॉलवर नजर नव्हती मात्र ज्या प्रकारे वेदांत त्या ठिकाणी बॉलवर येत आहेत. 5 बॉल झालेत. 9 धावा आल्यात 5 बॉलमध्ये. एकूण धावसंख्या टोटल 25. मिस्ट्राईन स्ट्रोक. या ओव्हरमध्ये सार्थकने 3 संधी निर्माण केल्या होत्या. पहिल्या 2 बॉलवर 2 कॅच. शेवटच्या बॉलवर धावसंख्या या ओव्हरमध्ये 10 आल्यात आणि धावसंख्या टोटल 26. 2 ओव्हर 26. रुपेश थँक्यू धन्यवाद. तर 2 ओव्हरनंतर धावसंख्या 26. 13ची सरासरी आपण पाहतो. तेराची सरासरी आपण पाहत आहोत प्रत्येक षटकामागे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 जी पॉवर प्लेचं षटक होते मात्र चांगली ओव्हर या दुसऱ्या ओव्हरमध्ये 10. पंचांचा इशारा इट्स अ भीम. त्यामुळे नो आहे. फ्रीट येणार. 2 धावा मिळतील. 9 ला 2. बघूया तिसऱ्या धाव्यासाठी जाणार का. थोडं दोघांनी पॉज घेतला. तिसरी होऊ शकली अशी मात्र 9 वर रनआउट असते हे देखील लक्षात ठेवा. फ्रीटला देखील 9 आणि धावून 2 3. धावसंख्या 29. फ्रीट उघडा डोळे बघा. येतोय फ्रीट. मगाशी म्हटलं होतं क्रिश मी की क्रीज आखून घ्या तुम्ही. या अगोदरच्या सामन्याच्या अगोदरच मी म्हटलं होतं की पॉपिंग क्रीज रिटर्न क्रीज जी आहे मार्किंग तुम्ही दोन्ही बॅटिंग आणि बॉलिंगच्या इथे करून घ्या म्हणून.
या ओव्हरनंतर लगेच या. चुना घेऊन तयार राहा क्रिश गागरू. हो, सुंदर बॉल, फुलर लेन टाकलेला बॉल होता. चेंडूला खेळून काढले वेदांत, त्या ठिकाणी येतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला 2 धावा. आणि पंचांकडे दाद मागितले जाते. फ्रीडचा बॉल आणि रनआउट. डीजे बंटी आउट, सॉरी विकी आउट झाला. विक्रम. थँक्यू. दाराशी हाय शिमगा. शिमगा झालेला आहे काही ठिकाणी. नंतर पालखी येते वरच्या पट्ट्यामध्ये. आपल्या खालच्या पट्ट्यामध्ये ऑलरेडी शिमगा साजरा झाला. यावर्षी ग्रहण असल्यामुळे खूप काही विचार विमर्श केले प्रत्येक गावातील. मुंबई म्हणा सगळीकडेच होळी आणि धुलीवंदन. चांगला बॉल, क्या बात है. ओ, संधी होती. संख्या 31. आणि खेळाडू बाद होतोय. आशिषच्या रूपामध्ये धावसंख्या आपण पाहत आहोत. या तिसऱ्या ओव्हरमधील 3 बॉल झालेले आहेत ओमकार, आणि धावसंख्या 32. डीजे. थँक्यू. पुढे सरसावत आणि बॉल वरून गेला असता तर वाईड आहे बघा, एक्स्ट्रा आली असती. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय बॉलर विवेक, यानुसार असं वाटतं की थोडीशी कमी धावसंख्येमध्ये थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे. 33 पर्यंत थांबवले बघा. सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये उमरोली संघाची 16 होती आणि त्यानंतर फक्त 17 धावा आल्यात. डोळे बंद करून मारलेला फटका पुन्हा एकदा विकी, सॉरी वेदांत आहेत, आणि एका धावेने धावसंख्या 34. म्हणजे टोटल फक्त 17 आलेत पहिल्या ओव्हरनंतर. आत्तापर्यंत बॉल झाले त्या ओव्हरमधले 4. 10 बॉलमध्ये 17 आणि पहिल्या ओव्हरमध्ये 6 मध्ये 16 आले होते. त्यामुळे थोडं कॅल्क्युलेशन करावं लागेल उमरोली संघाला. उर्वरित 2 बॉलमध्ये किमान 5 ते 6 धावा. 6 आले तर 40. पुढचा बॉल, बॅटची एज, 1 धाव. धावसंख्या 35. चांगलं कमबॅक. शेवटच्या 11 बॉलमध्ये 18 धावा आल्यात. शेवटचा बॉल, गोलंदाजी करतोय विवेक. स्ट्राईकला बॅटर वेदांत. एखादा षटकार, चौकार. डावखुऱ्या बॅट्समनला देखील बघा बाउंड्री जी लॉंग ऑन आहे, जिथे आमचं बरोबर काऊ कॉर्नरला स्टेज आहे प्रमुख व्यासपीठ, त्या ठिकाणी बॉल ट्रॅव्हल होईल. त्यामुळे ॲडव्हान्टेज दोन्ही नाही. बॅट्समन राईटीला पण आहे, लेफ्टीला पण आहे. आणि म्हटलं आणि त्याच दिशेने बॉल. भविष्यवाणी खरी. मानवंदना. या स्टेडियमला, आमच्या व्यासपीठाला मानवंदना, सॅल्यूट. आताच म्हटलं होतं की व्यासपीठावर बॉल येऊ शकतो. डावखुऱ्या बॅटरला ॲडव्हान्टेज आहे. हवा सुरू आहे आणि बोललो, आणि वेदांतने बॉल या ठिकाणी पाठवला, डिपॉझिट केला. निश्चितपणे काऊ कॉर्नरच्या वरून आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना, षटकार. धावसंख्या 40 नाही 41. 42 धावांची गरज. डीजे.
एक जबरदस्त खेळाडू 2018ला कुणबी चषक केशिवटा मैदानावर ज्या प्रकारची त्याने मेडन ओव्हर टाकली होती आणि मॅच बनवली होती बोलाडेवाडी विरुद्ध, संघाला माहीत नव्हतं कंपल्सरी चेस आणि ज्या प्रकारे त्याने आनंद उत्साह साजरा केला होता. एका धावेने पराभूत झाले होते धामणी. त्यामध्ये फार महत्त्वाची कामगिरी प्रवीण गागरूम आणि विनोद गागरूम यांचं पुन्हा एकदा धन्यवाद, आभार, थँक्यू. चला डीजे. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू थँक्यू थँक्यू. सायम सायमला आपण पाहतोय जे आमचे प्रमुख सेंटरचे कॅमेरामॅन आहेत, साईड कॅमेरामॅन सोहम आमच्याबरोबर विमिक्सवर आहेत, अपडेट करत आहेत नदीम. आणि पिक्सेल प्रो स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येणाऱ्या दिवसामध्ये मंडणगड तालुक्यातील वेगवेगळ्या स्पर्धा तुम्ही या यूट्यूब चॅनलला लाईव्ह पाहू शकता. नेहमीप्रमाणे मुंबईवरून गावी आणावं लागत होते यूट्यूबवाले. त्यानंतर पंच देखील आता आपण पाहतोय दोन्ही पंच आमचे सक्षम तयार झालेले आहेत, निलेश दामणे, महेश पातेरे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये यूट्यूबवाले लाईव्ह स्पर्धा, त्याचप्रमाणे पंच यांचं एक चांगलं योगदान, पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय, पहिलं षटक घेऊन बॉलर विवेक आणि समोर आहे रत्नदीप. नॉन स्ट्राईकला आहे विवेक, रत्नदीप विवेक. गोलंदाजीसाठी विवेक, पहिलं पॉवर प्लेचं षटक, धावांची गरज 42. पहिला बॉल पॉवर प्लेचा, हिअर वी गो. किल्लावाडी विरुद्ध उमरोली. उमरोली गोलंदाज विवेक. पहिलाच बॉल, पंचांचा इशारा, वाईड, अवांतर धाव. या अवांतर धावेने सुरुवात. विवेकला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला रत्नदीप युवा खेळाडू आहे, तितकाच वामन मूर्ती, मोठी उंची नाही मात्र तितके चांगले फटके खेळतो आणि पॉवर प्लेमध्ये त्या धावा जमावे लागतील, कारण 42 म्हणजे 3 ओव्हरमध्ये 14 धावा प्रत्येक षटकामागे आवश्यक. विवेक राईट मोर द विकेट. हा देखील चेंडू आगळ्या वेगळ्या शैलीने टाकलेला विवेकने आणि त्या चेंडूला शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळून काढलं. धावसंख्या 2. पहिला बॉल ज्या प्रकारे आपण पाहिला आणि त्यानंतर दुसरा बॉल, पहिला बॉल वाईड होता आणि दुसरा बॉल विवेकचा आपण पाहिला ज्याच्यावर एक सिंगल आली. धावसंख्या 2. विवेक तयार, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकला विवेक टू विवेक. बॉल या ठिकाणी अपील केलं होतं मात्र कुठल्या प्रकारचं अपील फेटाळलेलं आहे आणि 3 बॉल झालेत. पॉवर प्लेचे 3 बॉल झालेले आहेत. 2 बॉल झालेले आहेत. धावसंख्या आहे 2 बॉल 2. 4 बॉल अजूनही बाकी आहे. स्ट्राईकला विवेक. आपण सामना पाहतोय उमरोली विरुद्ध किल्लावाडी. इरा स्पोर्ट्स आयोजित इरा स्पोर्ट चषक 2026 पहिला दिवस. 42 धावांची गरज. पुढचा बॉल आता मात्र पुढे सरसावत आले. बॉल बरोबर बॅटवर कनेक्ट करू शकले ना. 1 धाव. 3 बॉल 3. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागेल, काउंटर अटॅकला यावं लागेल, कारण धावा देखील 14 रन प्रति ओव्हर. प्रत्येक षटकामागे 14 धावांची गरज. इरा स्पोर्ट्स आयोजित इरा स्पोर्ट्स चषक 2026 या स्पर्धेचा पहिला दिवस. धामणी सपाट. दुपारचं सत्र आपण पाहत आहोत. किल्लावाडी विरुद्ध उमरोली क गटातील पहिला सामना. यानंतर सावरी दत्त मंदिर आपण तयार राहायचं आहे अगेन्स्ट टीम आपण पाहणार आहोत पन्हाळी. सावरी दत्त मंदिरने टॉस जिंकून गोलंदाजी. स्लोवर 1. क्या बात आहे, मात्र चुकी झालेली आहे विकेट किपर आणि आता मात्र मागे निलेशजी मोरे 2 धावा पूर्ण केल्या. विवेक त्या ठिकाणी जाणार तिसऱ्या धावेसाठी आणि जोपर्यंत कॉल होईल तोपर्यंत तिसऱ्या धावेसाठी पोहोचणार का बघूया. तिसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. मिस फिल्डिंग आणि त्याचा परिणाम 3 धावा. धावसंख्या 3 आणि 3 6. बॉल झाले 4. 42 ची गरज आहे. 36 अजूनही आवश्यक आहेत. बॉल बाकी आहेत 14 बॉल 36. 4 ते 5 षटकारांची मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये 42 करायचे तर प्रत्येक षटकामागे तुम्हाला 14 रन करायचे आहेत. 6 आलेले आहेत. 2 बॉलमध्ये अजूनही 8 आवश्यक आहेत जर तुम्हाला षटकामागे 14ची सरासरी तयार करायची असेल. गोलंदाज सज्ज विवेक राईट मोर द विकेट. विवेकसाठी पुढचा बॉल आखू टप्प्याचा. लवकर बॅट फिरली हातामध्येच. ज्या चेंडूवर 6 किंवा 4 धावांची मोहर लागली असती तो बॉल विवेकने मिस केला. लवकर खेळले
आणि 5 बॉल धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 6. शेवटचा बॉल विवेक राईट हँड बॅटरसाठी. विवेक टू विवेक, बघूया कोणता विवेक या ठिकाणी यशस्वी होतोय. शेवटचा बॉल विवेक, हा पण मिस होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये अंपायर म्हणतायत ना मुन्ना ना, ओवर की समाप्ति अपील किया था, लेकिन पहले ओवर की समाप्ति के बाद केवल 6 रन बिना विकेट के नुकसान पर रत्नदीप और विवेक है. श्लोक मनन अध्ययन चिंतनानंतर श्लोकला आता कमबॅक करावं लागेल, कारण पहिली ओव्हर टाकली छान पद्धतीने गोलंदाज विवेकने, त्यामुळे तर जबाबदारी या ठिकाणी श्लोकवर वाढलेली आहे. पुढचा बॉल पायातला, अक्षरशः खोदून काढलाय. षटकार की चौकार बघूया. 6 धावा. मॅच इज ऑन. 11 मधल्या अजून 4 षटकारांची गरज आहे. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 12 धावांची गरज आहे. 30. मॅच इज ऑन. 11 चेंडू 30 धावांची गरज. रत्नदीप आणि पहिल्याच बॉलवर पायातला बॉल अक्षरशः हेलिकॉप्टर खोदून काढलं. ॲक्शन रिप्लेला तुम्ही पाहत असाल तर निश्चितपणे तो षटकार पाहिला आपण. दुसरा बॉल गोलंदाज श्लोक, मोठी जबाबदारी. मी म्हटलं होतं विवेकने पहिलं शतक हाताळल्यानंतर जबाबदारी या बॉलरवर राहील. श्लोक पुढचा बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल. गोलंदाजी करण्यासाठी श्लोक तयार होतोय. पॉइंटला आपण खेळाडू पाहतोय. कव्हर सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, 4 खेळाडू आपण पाहतोय सर्कलमध्ये. स्लोवर वन, चांगला चेंज ऑफ पेस. याला म्हणतात इंटेलिजन्स ऑफ क्रिकेट. क्रिकेटमधलं बुद्धी चातुर्य, चाणक्य नीती. पहिला सी कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीपूर्वक गोलंदाजी. मात्र आयचा वापर जो इंटेलिजन्स ऑफ क्रिकेट तो खूप छान पाहायला मिळतोय. सध्या AI मुळे टेक्नॉलॉजी पुढे गेलेले, मात्र क्रिकेटमध्ये ते तंत्रमंत्र आलेलं आहे. क्रिकेटमधलं तंत्रमंत्र तुम्हाला दाखवावं लागतं. स्लोअर वन, चेंज ऑफ पेस पाहिला आपण. खूप चांगलं परिवर्तन गतीमध्ये केलं. पुढचा बॉल रत्नदीपसाठी जलद गतीने आडव्या बॅटने या ठिकाणी अक्षय चेंडूला खेळून काढले. काऊ कॉर्नरला जोपर्यंत विवेक त्या ठिकाणी फील्ड करतो. 1 धाव आणि या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. धावांची गरज आहे 42. वाईट, अजून एक पुढे आले बॉलला मारायला. पंचांचा इशारा वाईड आहे आणि वाईड आहे. मात्र थोडं श्लोकला पहिले बॉल जे श्लोकने टाकले 3 बॉल, तो टप्पा पकडावा लागेल. वेगळं आणि आशू आलाय तिकडे, आशिष सांगायला. 4 बॉल झाले. धावसंख्या टोटल 15. धावांची गरज आहे अजूनही. आपण जर पाहिलं तर 27 आणि बॉल बाकी आहेत 8. 8 बॉल 27 धावांची गरज.
बॉल 27. पुढचा बॉल श्लोक डाव्या यष्टी बाहेर आहे का नाही. ऑफ स्टंप शफल केल्यामुळे बॉल निघून गेला. बघा जर तुम्ही बॅट्समन म्हणून बॉलरला ॲडव्हान्टेज दिलात तर बॉलर सोडणार नाही. त्यामुळे बॅट्समनला थोडा ॲडव्हान्टेज घ्यावं लागेल. तुम्हाला थोडं हवी व्हावं लागेल. तुम्हाला थोडं डॉमिनेट करावं लागेल. तुम्हाला थोडं प्रभुत्व गाजवावं लागेल. तुम्हाला वर्चस्व तयार करावं लागेल. धावसंख्या 15. पुढचा बॉल श्लोक डीप मिड विकेटला खेळाडू आहे. काऊ कॉर्नरला आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक डीप स्क्वेअर लेग जे बाहेर आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. स्लोअर वन. आता मात्र स्लोअर वनला चांगला टोला, आसमानी टोला, चेंडू सीमा पार षटकार. शेवटचा बॉल बरोबर बॅट खाली मिळाला आणि 6 धावांची मोहर. 21. थँक्यू. 21 धावसंख्या 21. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 6 चेंडू आणि गोलंदाजी करण्यासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय साईराज. साईराजवर मोठी जबाबदारी. 3 षटकार कंपल्सरी. या मैदानावर षटकार जात आहेत बघा. एक रत्नदीपने षटकार मारला, क्लिअर झाला. आपण विवेकचा पाहिला खूप लांब. त्यामुळे दोघांकडे क्षमता आहे 2-2 षटकार मारण्याची. 3 षटकार 6 मधले कंपल्सरी आहेत. हा सामना जिंकायचा असेल किल्लावाडीला तर कंपल्सरी 6 मधले 3 षटकार तुम्हाला बाहेर फेकावे लागणार आहेत. जे ग्राउंडच्या बाहेर षटकार. बघूया कॅल्क्युलेशन काय असणार. गोलंदाज सज्ज होतोय साईराज. राऊंड द विकेट. पहिला बॉल ऑन दी अप. समोर आहे श्लोक. सुंदर जेल डीजे. 5-21. थँक्यू. मी विनंती करतोय सावरी दत्त मंदिर सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सावरी दत्त मंदिर. आणि विनंती राहील पनळी संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. सावरी दत्त मंदिर विजय 11. विजय 11 सावरी दत्त मंदिर विरुद्ध पनळी या दोन संघांमध्ये पुढील सामना. गोलंदाज सज्ज होतोय. राऊंड द विकेट. पुढचा बॉल आता मात्र ऑस्टमच्या खूप बाहेर. वाईड. 20 ची गरज. 5 बॉल कंपल्सरी. 3 षटकार. नवीन बॅटर जो स्ट्राईकला आता आपण पाहत आहोत. सार्थकवर जबाबदारी राहील. राऊंड द विकेट. गोलंदाज सज्ज. स्ट्राईकला बॅटर सार्थक. शॉट कडक. आउट ऑफ द पार्क. षटकार. डीजे. मॅच इज ऑन. 4 बॉल 14. चार बॉल 14 धावांची गरज. मॅच इज ऑन. अजून 2 षटकाराची मॅच आहे. मी म्हटलं विवेक आहे, सार्थक आहे, क्षमता आहे. आपल्या गुणवत्तेप्रमाणे, आपल्या पोटेन्शियल प्रमाणे, आपल्या प्रतिभेप्रमाणे खेळायचं आहे. एक क्वालिटी क्रिकेट दाखवावं लागेल सार्थकला देखील. जबाबदारी राहील गोलंदाज आपण पाहत आहोत साईराजवर. 4 चेंडू 14 धावांची गरज. किल्लावाडी विरुद्ध उमरोली. अतिशय अटीतडीचा सामना. राऊंड द विकेट. पुढचा बॉल डाव्या यष्टी बाहेर नाही. सरळ बॉल निघून गेला आणि 3 बॉल 14. बघा जर तुमचा मिडल स्टंप किंवा ऑफ स्टंपचा तुम्ही गार्ड घेऊन बॅटिंग करताय, स्टान्स वेगळा आहे, मात्र तर तुम्हाला ती संधी मिळते का हा स्वतःला विचार करावा लागेल. आणि डाव्या यष्टीच्या वरून चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. 3 बॉल 14. कंपल्सरी 2 मोठे फटके. पायामधला बॉल फ्लॅट. 1 बाउंड. चौकार. 4 धावा. डीजे. 2 बॉल 10.
2 चेंडू 10 धावांची गरज. किल्लावाडी जिंकणार की उमरोली. किल्लावाड्यासाठी यानंतर होणाऱ्या बॉलवर येणाऱ्या मोठा फटका अपेक्षित आहे. दुसऱ्या बाजूला एक चांगला बॉल टाकायचा आहे उमरोली संघाला. अतिशय अटीतडीचा सामना. इरा स्पोर्ट चषक 2026 पहिला दिवस, पहिलं वर्ष, पहिलं पर्व. गोलंदाज तयार होतोय. साईराज खाली राहतोय. बॉल डॉट बॉल. 1 बॉल 10. उमरोली संघासाठी एक चांगला बॉल टाकायचा होता आणि तोच साईराजने या ठिकाणी केलेला आहे. 1 बॉल 10 धावांची गरज. उमरोली विरुद्ध किल्लावाडी. सुंदर सामना आपण प्रेक्षक देखील जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे जे लाईव्ह पाहतात ते एन्जॉय करतायत. 1 बॉल 10. ओव्हर 1. खेळाडू आहे तिकडे, त्याच्यावरून चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. 5 धावांनी विजयी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरतोय जो खेळाडू आहे टीम उमरोली संघाचा. चला सावरी दत्त मंदिर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मी विनंती करतोय आदेशला, संदेशला, महेश आपले एक राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. आणि आलेत ओके. आणि पनळी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शुभम आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार, 1 चौकार, 16 धावा कुठल्या होत्या शुभमने. शुभम मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. शुभम